हॅलो, हाय. कसे आहात सगळे? मजेत ना? चला आज मी तुम्हाला घेऊन जाते माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये, जिथे होता त्यांच्या प्रोजेक्टचा फेस्टा. तर इथे सगळ्यात आधी एंट्रन्सला अशी छान रांगोळी काढली होती आणि स्टॉलवर स्टुडंट्सनीच बनवलेल्या छान छान कलाकृती इथे ठेवल्या होत्या. आता मी गेली माझ्या मुलीच्या क्लासरूममध्ये. ती आहे ज्युनियर के जीमध्ये. तर या ज्युनियर के जीच्या छोट्या छोट्या मुलांनी किती छान प्रोजेक्ट्स बनवले होते आणि ते एक्सप्लेनही किती छान करत आहे. ही बघा, ही छोटीशी मुलगी तिचा प्रोजेक्ट किती छान एक्सप्लेन करते आहे. आणि त्यानंतर मी गेली माझ्या मुलीच्या स्टॉलजवळ, जिथे ती दुसऱ्या पॅरेंट्सला तिचा प्रोजेक्ट एक्सप्लेन करत होती आणि ते पाहून मला खूप प्राऊड वाटला. तर हिचा प्रोजेक्ट होता इंडोअर गेमवर. आणि हे इंडोअर गेम्स ती यूज केले होते कॅरम, त्याचबरोबर लुडो आणि त्यानंतर चेस. तर आता तिच्या प्रोजेक्टचं इन्फॉर्मेशन तिच्याच तोंडून आपण ऐकूया. तर अशा प्रकारे तिने खूप छान एक्सप्लेन केलं. आणि त्यानंतर ही बघा, ही छोटीशी मुलगी छान पोएम एक्सप्लेन करते आहे. त्यानंतर स्टोरीज वेगवेगळ्या या छोट्या छोट्या मुलांनी एक्सप्लेन केल्या. आणि त्यानंतर ही बघा, कॅप्सुलर आणि मंकीची स्टोरी याचं छान प्रोजेक्ट मॉडेल इथे छान बनवलेलं आहे. त्याचबरोबर एक्सप्लेनेशनही ते खूप छान देत होते. तर यातून मुलांच्या कलागुणांना तर वाव भेटतेच, त्याचबरोबर हसत खेळत शिक्षण कसं होते त्याचंही आपल्याला माहिती भेटते. तर या प्रकारे फर्स्ट फ्लोअरवर प्री प्रायमरीचे मुलं होते आणि सेकंड फ्लोअरवर गेल्याबरोबर यांनी बघा इस्रोचा असा देखावा इथे बनवला आहे. स्टुडंट आणि टीचर्सनी बनवून हे देखावा बनवला होता आणि खूप छान देखावा होता. यातूनही क्रिएटिव्हिटी आपल्याला छान दिसून येते. तर सेकंड फ्लोअरवर प्रायमरीच्या मुलांनी बघा एक से एक खूप छान असे मॉडेल्स इथे बनवले होते. आणि त्या क्लासरूममध्ये गेल्यावर प्रत्येक मॉडेलनंतर त्या मुलांनी त्याच्याशी रिलेटेड गेम्स इथे ठेवले होते, जेणेकरून पॅरेंट्स लोकांचाही उत्साह जो आहे तो राहील. तर आता इथे बघा, बादल या शब्दाला त्यांनी मला इथे समानार्थी शब्द या चिट्समधून शोधायला लावला, ज्याच्यामध्ये ते 30 सेकंद देत होते. पुढे गेल्यावर हे असे छान छान मॉडेल्स, याच्यात पालकांचीही कलाकृती दिसून येते, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी किती एफर्ट्स यामध्ये घेतलेले आहे व त्याचे एक्सप्लेनेशनही त्यांनी खूप दिलेले आहे. तर आपण हे असे मॉडेल्स बघून घेऊया. आणि या फिस्टामध्ये त्यांनी सगळे अँगल्स जे आहेत ते क्रिएट केले होते. इथे बघा, ह्या भाजीचं मॉडेल होतं, तिथे त्यांचे कम्युनिटी हेल्पर्सचं मॉडेल होतं, तर त्यानुसार ते वेशभूषाही करून आले होते. आता इथे मी वळली या नेक्स्ट गेमकडे. तर या प्रायमरीच्या मुली बघा किती छान गेम घेत आहेत. तर ह्या मला एक ॲक्टिव्हिटी करून दाखवणार होत्या. त्या ॲक्टिव्हिटी मला गेस करायची होती. तर ही ती ॲक्टिव्हिटी होती आणि मी ती नंतर गेस केली. प्ले आय प्ले. थँक्यू, व्हेरी गुड. तर अशा प्रकारे प्रत्येक गेम झाल्यानंतर ते हातावर स्टार्स किंवा चॉकलेट्स देत होते. त्यानंतर त्याच्यावरच्या फ्लोअरवर गेल्यानंतर असा समुद्राच्या थीमचा त्यांनी हा व्ह्यू बनवला होता. आणि त्यानंतर क्लासरूममध्ये गेल्यानंतर हे बघा, पौष्टिक मूल्य याचं ती खूप छान एक्सप्लेनेशन देते आहे. आणि इथे विशेष म्हणजे या आता सध्याच्या धावपळीच्या युगात फक्त इंग्लिशला प्राधान्य दिले जाते, पण इथे स्कूलमध्ये मराठी प्रोजेक्टसुद्धा होते, हिंदी प्रोजेक्टसुद्धा होते, जेणेकरून आपली जी भाषा आहे, आपली राष्ट्रभाषा आहे, आपली मातृभाषा आहे, यांनाही त्यांनी छान इथे प्रोत्साहित केलं होतं. हे पण किती छान जॉग्राफिकल प्रोजेक्ट इथे आहे बघा. त्यानंतर इथे बघा, हिंदी भाषेचा प्रोजेक्ट होता. इथे त्यांनी विलोम शब्द, पर्याय, समानार्थी शब्द असे शब्द पॅरेंट्सला तिथे सर्च करून तिथे त्याच्यावर सर्कल करायचं होतं, जेणेकरून पॅरेंट्सलाही मजा येत होती आणि जे स्टुडंट होते त्यांचाही उत्साह द्विगुणित झाला होता. सरिता, मानव, पुष्प. त्यानंतर पुढे गेल्यावर हे मॉडेल बघा, इथे यांनी शून्याचा शोध व शून्याशी रिलेटेड खूप छान स्टोरी इथे बनवली होती. बाजूचा आवाज जास्त असल्यामुळे मी त्यांची स्टोरी रेकॉर्ड करू शकली नाही, पण यांचा प्रोजेक्टही खूप स्तुत्य होता. एकूणच सगळेच प्रोजेक्ट खूप छान होते आणि खरंच या शाळेचं कौतुक करायला हवं. आणि आता सगळ्यात शेवटी हा जो प्रोजेक्ट मॉडेल होता, याच्यामध्ये यांनी गेम ठेवला होता आणि या गेममध्ये 2-2 यांनी ते आपण पुढे जात होतो.
त्यानंतर पुढे गेल्यावर लायब्ररीमध्ये त्यांनी आपल्या स्टुडंटनी काढलेली चित्रे, त्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या कलाकृती तिथे ठेवल्या होत्या. वर्षभरातील हे जे त्यांचे सगळे एफर्ट्स आहे, हे सगळे एफर्ट्स तिथे दिसून येत होते आणि खूप छान छान चित्रे काढली होती. म्हणजे बघून कल्पनाही होत नव्हती की शाळेतल्या छोट्या छोट्या मुलांनी इतके छान कलाकृती बनवलेल्या आहे, इतके छान चित्रे काढलेले, इतके छान मॉडेल्स बनवलेले आहे. तर खरंच शाळेने खूप छान उपक्रम हा राबवला. त्याबद्दल आम्ही सगळे पालक शाळेचे खूप आभारी आहोत. आणि बघा किती छान सगळ्या टीचर्सनी, सगळ्या स्टाफनी यामागे खूप एफर्ट्स घेतलेले दिसत आहेत. तर हे बघून मी आली खालच्या फ्लोअरला, जिथे अशा प्रकारे फीडबॅक घेतला जात होता पॅरेंट्सचा. आणि माझ्या मुलीच्या क्लासरूममध्ये आली आणि तिला घेऊन बाहेर निघाल्यावर तिथे एका भिंतीवर त्यांनी असं छान ड्रॉइंग काढून ठेवलं होतं, जेणेकरून जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना त्यांच्या चॉईसने तिथे कलरिंग करता येईल. तर माझ्या मुलीनेही तिथे कलरिंग केलं आणि एवढं होऊन आम्ही आमच्या घरी परतलो. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी